आम्हाला हे पण कळलंय, काशी आंघोळीला जाते तेव्हा तिच्या मागोमाग सगळी जण जातात. आता काशी आंघोळ करते म्हणजे ओली होणारच, तिला थोडासा पदर चिकटणारच. आणि तिच्याकडं एवढ्या सुंदर मुलीकडं हे लोक वाईट नजरेने बघतात. एकेकाला घेईन बघा आतमध्ये. ते काय नाही, ते काय नाही. आता उद्यापासून काशी बरोबर मी पण आंघोळीला जाणार. ती देवळात जाईल तर तिकडे जाणार, दिवस रात्र तिच्या बरोबर राहणार. मी बघतो ना कशी वाईट नजरेने बघतात ते. काही पुरुषांची काशीवरती वाईट नजर होती आणि म्हणून त्यांनी तिला देवदासी बनवण्याचा प्रस्ताव बाप्पाजी पुढे मांडला आणि आपली सत्ता कायम राहावी म्हणून बाप्पाजीनं तो मंजूर केला. धनाजीराव, दिवसेंदिवस बाप्पाजीचे अनुयायी वाढतायत गावामध्ये. हो, या बाप्पाजी बद्दल सारखं सारखं बोलून तुम्ही त्याचं उगाचच महत्व वाढवताय. अशी हजारो माणसं मला रोज भेटतात. त्यांच्या प्रॉब्लेम्स कडे लक्ष देत राहिलो तर मग मी काम कधी करणार? नामदेवराव, हे काशी जन्मताच मुके आहे गाव? नाही, खूप बडबडी होती, हुशारही होती. पण त्या बाप्पाजीचा उजवा हात म्हणवणारा बाबा कदम आहे ना, त्या बाबा कदमच्या बायकोचं नाव होतं सरस्वतीबाई. खूप हुशार बाई होत्या, शिकलेल्या होत्या, शहरातून आल्या होत्या. बाप्पाजीला मुळात हेच मान्य नव्हतं की बाबा कदमने एका शिकलेल्या बाईशी लग्न केलं. काशीची आणि सरस्वतीबाईंची खूप छान मैत्री होती. बाबा कदमांना 3 मुली होत्या सरस्वतीबाईंपासून. सरस्वतीबाई चौथ्यांदा गरोदर होत्या त्यावेळेला बाबा कदमनी अनधिकृतरित्या गर्भजल परीक्षा करून घेतली. आता या टायमाला मी पोरगी झाली तर काय करायचं माणसानी? काय करायचं म्हणतो मी? अरे म्या म्हणते, पोरगा आहे की पोरगी आहे हे तुला समजलंच कसं? कायद्याने हे तपासणं म्हणजे गुन्हा आहे. हे कायदेवाली गपरा गपरा, ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. बस बाबा कदम, बाप्पाजी, बाप्पाजी समजा आयुष्याचा येळकोट झालाय. या टायमाला बी पोरगी होणार आहे असं कळतंय मला. आम्ही त्याच वेळेला सांगितलं होतं, या मुलीशी लग्न करू नका. हिच्याशी लग्न केलं तर तुमच्या घरावर संकट येतील. सगळ्या लोकांदेखत दाखवतो मी. काळ्या डोहात ढकलून त्यांचा खून केला. काशीनी हे पाहिलं आणि भीतीने तिची वाचाच गेली. कशी काय झालं? आणि एवढं सगळं होऊ नये हा बाबा कदम मोकळा फिरतो कसा? त्याला अटॅक कशी नाही झाली? साळवी काका, तुम्ही नुकतेच गावात बदली होऊन आलायत, नवीन आहात. या गावातल्या अनेक कटू घटना तुम्हाला अजून कळायच्या. हा काय तमाशा चालवलाय? सूर्याची काही चूक नाहीये. यानेच तिथे इस्त्री केलेला शर्ट चूर काढलाय. भिड्याचं का कौतुक आहे तेच कळत नाही तुम्हाला. उगाच माझ्यावर आणि सूर्यावर आवाज चढवायची काही गरज नाहीये. एवढा जर का पुळका असेल ना त्याचा आता घेऊन बसा डोक्यावर. सूर्या, चल इकडनं. काशीला कोणी भावीन म्हणो, कोणी देवदासी म्हणो, किंवा कोणी आणखी काही म्हणो, कार्यसिद्धी झाली हे महत्वाचं. लोक, बाप्पाजी आपल्या देवाचं, आपल्या गावाचं जागृत देवस्थान आहे. आजपर्यंत गावकऱ्यांच्या समजा इच्छा बाप्पाजींनी पूर्ण केल्यात. तेव्हा बाप्पाजी ट्रस्टला सडळ हातानं मदत करा. सोनं, नाणं, पैसे तुम्ही जेवढं द्याल त्याच्या दुप्पट मिळेल बाप्पाजींच्या आशीर्वादानं. खोटं हाय, हे समजा खोटं हाय. आई, लेकराच्या हातून काय चुकी झाली का? आई माफ कर, आई माफ कर. काशीला भाविन करा असा कौल म्या दिलाच नव्हता. आली भाग्यलक्ष्मी.